जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक अमरावती या संस्थेमध्ये चाललेल्या भ्रष्टाचार, नियमबाह्य कामे आणि हिटलरशाही कारभाराचा लवकरच दी एंड होण्याची शक्यता आहे। कारण लवकरच बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक होऊ घातली आहे। निवडणूक जाहीर होताच बँकेचे अनेक सभासद, भागधारक तसेच बँकेशी निगडीत लोक सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत। या प्रश्नांची उत्तरे देणं आगामी काळात कोठाळे यांना चांगलंच कठीण जाणार आहे, यात काही शंका नाही। खरं तर ही निवडणूक भ्रष्टाचारी कोठाळे आणि त्यांच्या काही संचालकांची संधी संपवणारी निवडणूक ठरू शकते। पर्यायाने सद्यस्थितीमध्ये कोठाळे आणि त्यांच्या लुटारू गँगच्या सर्वांचेच धाबे दणाणले असल्याचं पाहायला मिळत आहे। बहुजन समाजाच्या हितासाठी आणि स्वराज्य प्रेरणा राजमाता जिजाऊ यांचे नाव घेऊन सुरू करण्यात आलेली ही संस्था तिच्या स्थापनेपासूनच भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकली आहे। बँकेचे अनेक संचालक तसेच विद्यमान अध्यक्ष अविनाश अंबादास कोठाळे हे सरकारी नोकरीत असतानाही आणि त्यांना ही निवडणूक लढवण्याचा कोणताही अधिकार नसताना त्यांनी या संस्थेवर अनेक वर्ष काम केलंय। त्यासाठी आपल्याच वरिष्ठांची दिशाभूल देखील केली आहे। ही तर नुसती सुरुवात होती। बँकेचे अध्यक्ष असताना कोठाळे यांनी अत्यंत मनमानी, हिटलरशाही आणि नियमबाह्य कामकाज करत बँकेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केलाय। अवैधरित्या आपल्या मर्जीतील लोकांचा मोठ्या प्रमाणात भरणा केला। मर्जीतील लोकांना नियमबाह्य कर्जांचं वाटप केलं। कोठाळे आणि त्यांच्या संचालकांच्या मर्जीतील लोकांना कर्ज वाटप करताना रिझर्व्ह बँकेचे किंवा सहकार खात्याचे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात यातून बँकेला कोट्यवधी रुपयांचा चुना लागला। तसेच या कर्ज घोटाळ्यात कोठाळे आणि त्यांच्या चेला चपाट्यांना मोठा लाभ झाल्याची खात्रीलायक माहिती आहे। अनेक कर्जदार आणि खातेदारांच्या खात्यात मोठा घोळ करण्यात आलाय। रिझर्व्ह बँकेची परवानगी नसताना कोठाळे यांनी मनमानी पद्धतीने बँकेची एटीएम सेवा सुरू केली। एक ना अनेक बँकिंग रूलची पायमल्ली केली। जे कर्जदार आपल्या मर्जीतील नाही त्यांच्या कर्ज खात्यात मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आलाय। शेगाव येथील कर्जदार यांच्या घरावर तर अक्षरशः दिवसाढवळ्या दरोडा टाकण्यात आला। त्यांच्या घरातील स्त्रीधनासह विविध प्रकारचं साहित्य चोरून नेण्यात आलं। त्याचा कोणताही हिशोब देण्यात आला नाही। बँकेच्या प्रोसिडिंग बुकातही मोठ्या प्रमाणात घोळ आहे। आज बँकेत मोठ्या प्रमाणात कर्ज घोटाळा करण्यात आला असून त्यातून बँकेला मोठा फटका बसलाय। कारण कोठाळे यांनी घोटाळे करून मर्जीतील अनेकांना कर्जांचं वाटप केलं। त्यात मोठा हेरफेर करण्यात आला आणि त्यातील बरेचसे कर्ज आज बुडीत आहे। या प्रकारातून कोठाळे आणि त्यांच्या संचालकांनी अक्षरशः बँकेवर दरोडा टाकून आज बँक डबघाईला आणली आहे। विशेष म्हणजे एवढे सगळे घोटाळे होऊन देखील कोठाळे हे नाकवर करून छातीठोकपणे सांगत आहेत की बँकेत 1 रुपयाचा देखील घोटाळा झाला नाही। हे सर्व प्रकार अनेक वर्ष खपून गेले, परंतु सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनाने जेव्हा या संदर्भात भांडाफोड सुरू केला तेव्हा सरकारी यंत्रणेला जाग आली। नुकतीच बँकेची कलम 89 अन्वये चौकशी करण्यात आली आहे। या चौकशीमध्ये गंभीर प्रकार समोर आल्याचं स्पष्टपणे दिसतंय। त्यामुळेच पुन्हा एकदा बँकेच्या चौकशीची प्रक्रिया सुरू झाली आहे। तसेच बँकेची नव्यानं निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू होत आहे। ही निवडणूक जिंकण्यासाठी कोठाळे आणि त्यांची लुटारू गँग सर्व आटापिटा करणार यात काही शंका नाही। परंतु बँकेच्या सुज्ञ भागधारकांनी आताच योग्य तो निर्णय घेऊन या भ्रष्टाचारी गँगला बँकेतून हाकलून लावणं गरजेचं आहे। कारण असं न झाल्यास ही लुटारू गँग आगामी काळात बँकेला दिवाळखोरीत नेल्याशिवाय राहणार नाही। निवडणूक आयोगाला देखील याबाबत सतर्क राहून निपक्ष आणि निर्भीत वातावरणात ही निवडणूक घेणं गरजेचं आहे। असे झाल्यास आज जिजाऊंच्या नावाने चालणारी ही संस्था पुन्हा एकदा बहुजन समाजाच्या विकासासाठी कार्यरत होऊ शकते। परंतु त्यासाठी आधी महाभ्रष्टाचारी कोठाळे आणि त्यांच्या लुटारू गँगला बँकेतून बाहेरचा रस्ता दाखवणं गरजेचं आहे। अजून बरेच काही पुढील भागात। सिटी न्यूज बुलढाणा। विद्याविश्व हॉस्पिटल, सुपर स्पेशालिटी सर्जिकल, लॅप्रोस्कोपी अँड ट्रॉमा सेंटर, लॅप्रोस्कोपी व एंडोस्कोपी शस्त्रक्रिया, ब्रेस्ट सर्जरी,